स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणची अवैध दारूधंद्यावर कारवाई। मौजे मुळेगाव तांडा, गुळवंची तांडा, कामती, जवळा ता सांगोला इत्यादी ठिकाणी दारूबंदी कायद्याखाली एकूण 07 केसेस करून एकूण 7800 लिटर गुळमिश्रित रसायन, 58 लिटर हाभ दारू, 25 लिटर शिंदी, 141 देशी दारूच्या बाटल्या असा एकूण 3,87,020 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून कारवाई। माननीय पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना सोलापूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये होळी व धुलीवंदनच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू निर्मिती व दारू विक्री होणाऱ्या ठिकाणी छापे मारून अवैध दारूच्या भट्ट्या नष्ट करून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संजय जगताप यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील दुय्यम अधिकारी व अंमलदार यांना अवैध दारू धंद्यावर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। त्याप्रमाणे सपोनी भाऊसाहेब गोसावी, पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर यांचे पथक मौजे मुळेगाव तांडा ता दक्षिण सोलापूर व मौजे गुळवंची तांडा ता उत्तर सोलापूर येथील हातभट्टी दारू निर्मितीच्या 2 ठिकाणी छापे मारून 39 बॅरलमधील एकूण 7800 लिटर गुळमिश्रित रसायन जागीच नष्ट करून एकूण 3 आरोपींविरुद्ध सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहे। तसेच कामती पोलीस ठाणे हद्दीत एकूण 2 केसेस करून 53 लिटर हातभट्टी दारू, 25 लिटर शिंदी, तसेच मौजे जवळा ता सांगोला येथे एकूण 3 केसेस करून एकूण 141 देशी दारूच्या बाटल्या व 0.5 लिटर हातभट्टी दारू जप्त करून कारवाई करण्यात आली आहे। आज रोजी स्थानिक गुन्हे शाखेने अवैध दारू धंद्यावरील कारवाईमध्ये एकूण 07 केसेस करून 7800 लिटर गुळमिश्रित रसायन, 58 लिटर हातभट्टी दारू, 25 लिटर शिंदी व 141 देशी दारूच्या बाटल्या असा एकूण 3,87,020 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून 11 आरोपितांविरुद्ध दारूबंदी कायद्याखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहे। सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनी भाऊसाहेब गोसावी, पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर यांच्या पथकाने कामगिरी बजावली आहे।